गोपाल आणि धनंजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या विकेट करता. पंचांचा देखील ग्रीन सिग्नल आलेला. आपण मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीमना देऊया शुभेच्छा. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहत आहे. जरीमध्ये माता अलीमगड विरुद्धात ताडाली अशा प्रकारची लढत. पहिला चेंडू अगदी ऑफ स्ट्रीटच्या दिशेने मारायचा होता, संपर्क नाही आहे. चांगला चेंडू हाताला गोलंदाज श्रीनाथ याने निदाव चेंडू आला. ऑन साईडला चांगला प्रहार. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एकच धाव पूर्ण होणार. सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहत आहे. अलीमगड विरुद्ध ताडाली ही लढत आपल्याला पाहायला मिळतो. तर अंतिम सामन्याकरता बरोडी संघाने मजल मारलेली आहे. फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. धनंजय आणि गोपाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोपाल आपण विचार केला तर चांगला फॉर्ममध्ये आहे. कालच्या दिवसापासून विचार केला तर सोडून दिलेला आहे चेंडू. पंचांनी कोणताही इशारा केलेला नाही. चेंडू बॅटिंग करण्याच्या संघाने रिव्ह्यू मागितलेला आहे, पण तिसऱ्या बंदाकडे जाऊया. वाईट करता हा रिव्ह्यू असणार. पंचांचा सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी आहे. दॅट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे. टीम फलंदाजी करण्यात टीमने जो घेतला होता. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 2 पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका खेळला होता. गोलंदाजाने मात्र चांगले प्रयत्न केले. अखेरकार चेंडू अडवण्यामध्ये त्याला यश मिळालं. चांगलं क्षेत्रक्षण झालं मैदानाच्या आतमध्ये. पंच आपण देखील वॉर्न करायचं आहे. रिचच्या मधून कोणाही धावून देऊ द्यायचं नाही कोणत्याही फलंदाजाला प्लीज. रिचच्या बाजूने आपल्याला धावायचं आहे. स्ट्रिक वॉर्निंग केली जात आहे. षटक क्रमांक पहिला सुजातचा पाहायला मिळतो. धावसंख्या 3 या आकड्यावरती आहे. फुलटॉ चेंडू ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू वेगाने निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सेमीफायनल 2 मधला हा पहिला चौकार. गुड शॉट. फुलटॉ चेंडू होता ऑन साईडला दिशा दाखवली. भरपूर वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. स्क्वेअर लेगला कोणतं क्षेत्रक्षण नव्हता. अखेरकार फलंदाजाने 4 धावा या त्याच्या खात्यामध्ये जमा केल्या. धावसंख्या 4 ने पुढे सरकणार. 7 या आकड्यावरती. एक चांगला आता आकडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करून असताना मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. एकदम इथं सहज इथं पूर्ण झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. क्षेत्रक्षण चांगलं झालं. एकच धाव इथे मिळणार फलंदाजाला. धनंजय गोपाला चांगली भागीदारी करतात पहिल्या विकेट करता. ताडाला विरोधात अलीमगड ही आपल्याला लढत पाहायला मिळतोय. सेमीफायनल नंबर 2चा हा सामना आपण पाहत आहे. ऑन साईडला चांगला प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू निघून झाला सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय उत्तुंग षटकार. स्लॉट मध्ये चेंडू होता. बरोबर दुसऱ्या फ्लॅट मध्ये पाठवला. फलंदाज गोपालाने काय सुंदर फटका सजवला होता. बॅट आणि बॉलची जुळणी ज्या वेळेस झाली त्यावेळेस एक गोड आवाज या मैदानाच्या आतमध्ये गुदगुलला होता. आणि अखेरकार अंतिम चेंडूवर षटकार प्राप्त करताना गोपाळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय सुंदर फटकेबाजी करतोय.
पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावफलकेचा विचार केला तर 14 धावा जोडण्यामध्ये फलंदाजाला यश आलेलं आहे. टीम ताडाली संघाला यश आलेले आहे. गोपाळ बघा आज देखील आपण पाहतोय त्याच शैलीमध्ये खेळतोय जो कालच्या शैलीमध्ये आपल्याला खेळताना पाहिला होता. काय सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ही स्पर्धा त्याच्याकरता खूप लकी आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं नाही. काय ना काल आपण विचार केला तर सलग या मैदानावरती जेव्हा जेव्हा गोपाल येतो त्या त्यावेळेला चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. ऑन साईडला यावेळेस जोरदार प्रहार करायचा होता. बॅटची अतली काढायला लागली. थोडासा सीझन फंबळ करतोय दरम्यान फलंदाज इंटरेस्टेड नाही. एकच धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती एका धावेने 15 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळते गोलंदाजी करण्याकरता केपी आला. यावेळेस समोरच्या दिशेने चांगला फटका कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार. गुड शॉट. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. बरोबर गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू खेळण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिला आणि जागा किती सुंदर निवडली. क्रिकेटमध्ये सर्वात सोपी जागा सर्वात सेफ जागा ज्याला मांडली जातं अगदी समोरच्या दिशेमध्ये व्ही शेपमध्ये हा फटका खेळण्यामध्ये गोपाल यशस्वी राहिला आणि अखेरकार गोपालच्या बॅटमधला हा धमाका आला. केपीचं स्वागत केलं आणि सांगितलं की दमन नगरीमध्ये सेमीफायनलच्या राऊंडमध्ये केपी तुझं देखील स्वागत आहे. षटकार प्राप्त करतोय. चांगला चेंडू पाहायला मला सुरेख चेंडू होता. फलंदाजाला यावेळेस हा चेंडू व्यवस्थित समजलेला नाहीये. हा चेंडू निर्धाव आलेला केपीचा. चांगला चेंडूची हाताळणी झाली केपीच्या माध्यमातून. ऑन साईडला दमदार फटका डीप मध्ये प्रोटेक्शन. काय जबरदस्त फिल्डिंग गेली. एका टप्प्यामध्ये चेंडू अडवला गेला एकाच ॲक्शनमध्ये फेकला गेला आणि अखेरकार गोपाल आता या चेंडूवरती एकच धाव प्राप्त करतोय. धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. कोलवट टप्प्याचा चेंडू यावेळेस देखील काऊ कॉर्नर रिझनमध्ये चेंडू पाठवला जातोय. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण फार चांगलं होतंय टीम अलिमगड संघाचं. ज्या वेळेस चेंडू ड्राईव्ह केला जातोय पिकअप शॉट केला जातोय पुलचा फटका पाहायला त्यावेळेस फिल्डिंग बघा किती सुंदर पाहायला मिळतोय. एक एक धाव फक्त फलंदाजांना खर्च केली जाते. हे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ऑन साईडला गोपाल यावेळेस थांबत नाहीये. पाठवला चेंडूला सीमा पार आउट ऑफ द पार्क. हा येतोय गोपालच्या बॅटमधला झटका षटकार. फटका पाहायला मिळाला फलंदाज गोपालच्या बॅटमधला. आता आपण गोपालच्या फलंदाज विचार केला 3 षटकार ते लगावलेले. धावसंख्येचा पुन्हा आपण विचार केला 29 धावा. काय सुंदर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस घेऊन मनगटी फटका पाहायला मिळाला. चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिझन मध्ये केपी तिथे आहे. चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागला टीम ताडाली संघाला.
तर लागली की काय. आणि अखेरकार बघा चांगला फटका होता. चांगल्या फटक्यावरती मात्र फलंदाजाला विकेट गमवावं लागली. न्यूमॅनिक क्रमांक 3 वरती योगेश आला. त्याच्या नावी या स्पर्धेची सर्वोत्तम झेल आहे. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. केपी पुन्हा झेलच्या खाली. जणू काही मागच्या चेंडूचा आपण ऍक्शन रिप्लाय पाहतो की काय. जेपीच्या हातामध्ये दुसरा झेल. अखेरकार योगेश 0 धावेवरती बाद झाला. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता महेश आला. आता महेशला चांगला खेळ साकारावा लागेल. गोपाळला थोडीशी साथ त्याला देणं गरजेचं आहे. सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू. ब्युटिफुली बॉल. स्विंग अँड मिस. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. महेशला यावेळेस थांबवलं गेलं. धावसंख्या 29 आकडे थांबलेली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज. वन्स अगेन ब्युटिफुली बॉल. यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळला गेला. पडल्यानंतर बाहेरच्या बॉलला चेंडू वळण घेत होता. फिंगर यावेळेस रोल केला गेला. कुठेतरी मी म्हणेन शेन वॉलची आठवण करून देणं हा चेंडू होता. लेग ब्रेकचा वापर केला जातो यावेळेस गोलंदाजच्या माध्यमातून. वेट केलं. यावेळेस थांबून फटका खेळण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिला. बॅटची ओतली गडा. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होणार. महेशने एकदा पूर्ण केली. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपल्याला गोपाळ पाहायला मिळतोय. आता गोपाळला कोण थांबवणार हा प्रश्न आता उमटला जाणार. कारण जेव्हा जेव्हा गोपाळची बॅट आतमध्ये फिरली जाते त्यावेळेस एक चांगली धावसंख्या जोडण्याचं कार्य करतोय. 3 षटकार त्याने मारले. 3 चेंडू घालवलेले आहेत. ते मिळालंच नाही आहेत. एवढा सुंदर फटकेबाजी तो करतोय. एक त्याने गॅलरीमध्ये घालवला. एक समोरच्या दिशेने बाहेर घालवला. आणि एक लेग साईडच्या दिशेने बिल्डिंगच्या वरून मारला. काय ताकद आहे. बॅट स्विंग किती सुंदर पाहायला मिळतोय गोपाळ याची. हा देखील चांगला फटका. ऑन साईडला बरोबर मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला होता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये श्रीनाथ तेथे होते. चांगली फिल्डिंग त्यांनी केली. आणि यावेळेस मात्र एकच धाव मिळणार. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. गोड गोड बोलत आहे मैदानाच्या आतमध्ये. काय सुंदर फटकेबाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. त्याला साथ देण्याकरता आता आपण पाहतोय महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. षटक क्रमांक 14 मार्गस्थ योगेश येतोय गोलंदाजी करण्याकरता. धावसंख्या आपण पाहिली तर 31 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. पहिला डाव साकारताना ताडाळी संघ मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे. समोरच्या दिशेमध्ये यावेळेस फटका फसतोय. झेलची संधी आहे. आणि यावेळेस षटकार गेले. 3 अटेम्प्ट पाहायला मिळालं. पहिला, दुसरा, तिसरा आणि अखेरकार 4थ्या प्रयत्नांमध्ये श्रीनाथने चेंडू बाहेर ढकलला. तो स्वतः देखील बाहेर गेला. आणि गोपालला पुन्हा एकदा 6 धावा मिळाल्या. गुड शॉट. रिले फिल्डिंग इथे झालेलं नाही. रिले फिल्डिंग होणं फार गरजेचं होतं. कारण क्षेत्ररक्षक बाजूला आला होता. वाट येते की राजू सर. अतिशय सुंदर तिथे आपल्याला प्रयत्न पाहायला मिळाला. मात्र चेंडू अखेरच्या क्षणी सीमा पार झाला. गोपालचा हा 5वा सामना आणि तब्बल 117 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत या टुर्नामेंटमध्ये. यावेळेस 2 चेंडू आहे. दबाव स्पष्टपणे पाहायला मिळाला. दॅट इज अ प्रेशर.
दबाव पूर्णपणे पाहायला मिळालं. द आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने यावेळेस रिव्ह्यू मागितलेला आहे. आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. व्हाईट बॉल आहे. येस व्हाईट बॉल आहे. एक धाव आपण ॲड करूया. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. धावफलक आपल्याला 38 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. योगेश गोलंदाजी करतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक षटकार त्याच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळालं. ऑन साईडला दमदार फटका. गोपाल मात्र थांबला नाहीये. पुन्हा एकदा चांगला फटका खेळतोय. सीमा पार हा जातो षटकार. धावसंख्या 44 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून ज्या धावा राजू सर बनतील ना त्या खरं तर फायदेशीर असतील टीम ताडाली संघाला. चांगलं टार्गेट सेट केलं जातोय. हा चेंडू पाहावा लागेल. दॅट इज अ बॅड लाईन. चुकीचा चेंडू. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता योगेश. नेट बॉल आहे. यावेळी फटका फसतोय. टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू हवेमध्ये डीपमध्ये भरपूर उशिराने क्षेत्ररक्षक धावत आले. एक पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला आणि तो कॉल व्यवस्थित नॉन स्ट्रायकर एंडला महेशने ऐकला. गोपालने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 47 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक मार्गस्थ योगेश गोलंदाजी करतोय. आणि जेवढ्या धावा इथे बनल्या जातील पहिल्या इनिंगमध्ये तेवढा दबाव सेकंड इनिंगमध्ये आपल्याला समोरच्या संघावरती पाहायला मिळेल. आणि ती थिंकिंग ती विचारशक्ती घेऊन आता मात्र ताडाली संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. एक चांगली विचारशक्ती आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करून असताना चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल झालं. थोडंसं डीपमध्ये क्षेत्ररक्षक सरकला होता परंतु अंतिम शेवटी बॅलेन्स बॉडी बॅलेन्स चांगलं केलं. एकच धाव खर्च केली. 48 या अंकावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. 36 या आकड्यावरती गोपाल खेळत आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 5 षटकार त्यांनी लगावलेले आहेत. चौकार मात्र एकही त्याने मारलेलं नाही. म्हणजे बघा आज गोपालची खेळी किती चांगली राहिलेली आहे. षटकाराने डील करतोय तो असं म्हणावं लागेल. आडव्या बॅटने ऑन साईडला प्रहार करायचं होतं. बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर नाही आहे. बॅटची अतली काढा लागली. यष्ट्यांच्या मागे चेंडू पकडला जाणार. फळल्यानंतर 1 धाव पूर्ण केली. 49 झालेले आहेत. चौथं षटक मार्गस्थ आता पाहतोय. अंतिम चेंडू आहे आणि अंतिम चेंडूवरती खेळण्याकरता आता गोपाल सज्ज होणार. एक मोठा फटका पुन्हा एकदा येणार का.
यावेळेस संधी आली होती, फुलटॉस चेंडू होता, परंतु गोपालच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाही. अखेरकार बॅटची अतली कडा लागली आणि एक धाव गोपालने पूर्ण केली. अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झाला. 4 षटके टाकली गेली. धावसंख्या 50 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. येणारे 24 चेंडू आणि 51ची गरज. मला वाटते आता यावेळेस टाळ्या नक्कीच होणार गोपाल करता, कारण चांगली कामगिरी करून तो घरचा रस्ता पकडतोय. डगआउट बांधता येतोय. नॉट आउट पारी त्याची पाहायला मिळली. तब्बल वैयक्तिक त्याने धावा बनवल्या 37.
सेमीफायनलचा हा दुसरा सामना जरीमरी माता आलिमगर आणि रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या दोन संघांमध्ये 51 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर. श्रीनाथ आणि त्याला साथ देण्यासाठी रवींद्र. पहिले षटक घेऊन येते सत्यवान. पॉवर प्लेचे षटक. फायनलमध्ये धडक मारली दमन स्पर्धा 2024 मध्ये मिहिर स्पोर्ट्स भरोडी या संघाने. आणि आता मात्र बघूया या सामन्यामधून कोणता संघ फायनलमध्ये धडक मारतोय. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. ऑफस्टॉम्प सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धाव संख्येला आता प्रारंभ झालेला आहे. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. गचाल क्षेत्ररक्षण. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रयत्न खूप चांगला केला होता चेंडूला अडवण्यासाठी, पण क्षेत्ररक्षकाला चेंडू चकून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकारणीशी धावसंख्या पुढे जाताना 5 या अंकावर जाऊन पोहोचलेले आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर सत्यवान. हुक केलेल्या चेंडूला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक वेगाने झपाटलेल्या चेंडूवर. फक्त एकच धाव पूर्ण करतोय बॅटर. धावसंख्या वाढते 6 धावा. खूप चांगली कामगिरी बघायला मिळते या दोन्ही संघांची. पुन्हा एकदा सत्यवान तयार बॉलिंग मार्कवर. राईट आर्म वर द विकेट. फोर्स केलेला आहे. चेंडू झालाय शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, फेकणार. वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या पुढे जाताना स्कोर बोर्डवर 7. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू निर्धाव. खूप चांगला चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर धावफलकावर 7. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सत्यवानाची पहिल्या षटकामध्ये. चेंडूला चांगला फटका केलेला आहे. पुलचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 11. जवळजवळ 13ची सरासरी प्रति षटकामागे गाठावी लागेल. 11 धावा पहिल्या षटकामध्ये. मात्र पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि खूप चांगली खेळी बघायला मिळते दोघांच्याही माध्यमातून. रवींद्र आणि श्रीनाथ ही जोडगोली आहे. श्रीनाथने 2 चौकार लगावले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर सत्यवान. पहिलं पॉवर प्लेचं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. कट केलेल्या चेंडूला बॅकफुटवर जाऊन जबरदस्त फिल्डिंग. 3 धाव वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झालेली आहे. विशेष म्हणजे चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिले दोन्ही सलामीवीरांनी. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही जरीमरी माता आलिमगर संघाचा. 18 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावांची आवश्यकता.
13च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. प्रति षटकामागे 39 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर गोपाल, ज्याने या सामन्यामध्ये धुवाधार बॅटिंग केली, आपल्या संघासाठी 37 धावांचं योगदान दिलं. 5 षटकारांचा समावेश होता. बघूया आता गोलंदाजी कशा प्रकारची करतोय. 39 धावांची आवश्यकता. इथून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी जरीमरी माता आलिमगड संघाला. प्रेक्षकांच्या माहितीकरिता जरीमरी माता आलिमगड आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या दोन संघांमधील हा सेकंड सेमीफायनलचा सामना. इनसाइड आउटचा फटका. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेफ लँड झाला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली आणि धावसंख्या आता पुढे जाणार धावपलकावर 14. धावांची भागीदारी श्रीनाथ आणि रवींद्र या 2 फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा गोपाल सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा हा फटका होता. नियंत्रण फटक्यामागे बघायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त आणि फक्त तिथे एकच धाव मिळेल. कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवलेला नाही फलंदाजाला बाद करण्यासाठी. सिंगलने धावसंख्या धावपलकावर 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 15 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. पुन्हा एकदा गोपाल सज्ज होतोय. मिस टाइम फटका. बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. 1 धाव मिळेल रवींद्रला. 1 धाव आता मात्र जोडली जात आहे धावपलकावर. धावसंख्या वाढते 16. 15 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 35 धावा. वेगवान चेंडू. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला होता पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल घेतला एसटी रक्षकाने एसटीच्या मागे आणि पहिला फलंदाज बाद होते आलिमगड संघाचा. 14 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. 14 चेंडू 35 धावा. आता योगेशला दर्जेदार खेळ सादर करावा लागेल. उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी वासुदेव चौधरी, मी आपणास विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय दमन स्पर्धा 2024 मध्ये. गोपाल सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता 35. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. स्विंग अँड मिस. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र धावसंख्येमध्ये बदल. 13 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 35 धावांची आवश्यकता असेल अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी. फोर्स केलेला आहे. मिड ऑफला चेंडू येतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेपावतोय चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाणार धावपलकावर 17. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकावर
येणारी 2 षटकं 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी.